मी आता उभा आहे मुंबई गोवा महामार्गावर। गेल्या अनेक वर्ष बऱ्याच संघटना, स्वतः मी एक वैयक्तिक आणि माझे मित्र घेऊन आंदोलन करत आहोत। आज मी एका भल्या मोठ्या बलाढ्य पक्षामध्ये आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आणि आज मी इथे आहे माणगाव ते इंदापूरच्या मध्ये एक रातवड म्हणून गाव लागतं, त्या गावाच्या इथे हा माझ्या मागे तुम्ही बघू शकता एक ब्रिज बनवलेला आहे। तो ब्रिज गेल्या अनेक वर्ष, मला असं वाटतंय 2018-19 नंतर त्या ब्रिज हात देखील लावलेला नाहीये। तुम्ही खाली बघू शकता पेवर ब्लॉकचं काम जे अनधिकृत आहे। कुठल्याही महामार्गावर असे पेवर ब्लॉक टाकले जात नाहीत। हे गेले कित्येक वर्ष हेच काम चालू आहे। सन्माननीय सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजीत चव्हाण साहेब यांनी सांगितलं होतं की 2023च्या गणपतीच्या आधी या महामार्गाची सिंगल लेन पूर्ण होईल। मित्रांनो, तुम्ही देखील या रस्त्यावर प्रवास करता, कुठल्या बाजूची सिंगल लेन पूर्ण झाले, कुठून कुठपर्यंत झाले हे आपल्या निदर्शनास आलेलं आहे का? आता मी ज्या ठिकाणी उभा आहे त्या ठिकाणी गेले 4 ते 5 वर्ष या पुलाला हात देखील लावलेला नाहीये। मग सन्माननीय मंत्री महोदय कुठल्या आधारावर हे बोलले की मी ही एक लेन पूर्ण करून दाखवेन? एक लेन तर सोडाच, त्यांनी नंतर ही पण ग्वाही दिली की हा लवकरात लवकर महामार्ग पूर्ण होईल, 31 डिसेंबर पर्यंत पूर्ण होईल, पण सिंगल लेन गणपतीच्या आधी पूर्ण होईल याची त्यांनी खात्री दिली होती। पण कुठेही बघितलं तुम्ही अख्ख्या रस्त्याला आता भले मोठे खड्डे, धुळीचं वातावरण आणि अशा पद्धतीचे पेवर ब्लॉक आणि रखडलेले ब्रिज आणि रखडलेला विकास हे दिसतंय। जर तुम्ही पाहायला गेलात तर एक 2-4 दिवसापूर्वी अटल सेतू, अटल बिहारी वाजपेयी यांचा सेतू महामार्ग नावाशेवा उरण ते मुंबई असा बनवला गेला। मला असं वाटतंय माझ्या अभ्यासानुसार 18,000 करोड त्या रस्त्याला खर्च आला। मग बघा मित्र, हे सरकार 2014 पासून आहे, मधले 1-2 वर्ष तुम्ही कोरोनाचे सोडलेत, तर हे चालू सरकार 2014 पासून आहे। आपण काहीतरी बदल घडावा म्हणून 2014 साली सरकार बदललं होतं, पण तुम्ही बघितलं तर यांनी पाण्यावरती रस्ता बांधला, पण त्याला जमिनीवरचा रस्ता झाला नाही। हे मुंबई गोवा महामार्गातील आजूबाजूला राहणाऱ्या सर्व गावांनी, सर्व पुढाऱ्यांनी, विरोधी पक्षांनी व स्वतः पक्षात असलेल्या लोकांनी जरा जाणून घ्या। तर या रस्त्यावरती अनेक ऍक्सिडेंट झालेले आहेत, अपघात झालेले आहेत। या अपघातात कोणाचा तरी जवळचा माणूस मेलेला आहे। गेल्या वर्षी 10 जण त्या इको मध्ये गेले। रस्त्याला डायव्हर्शन नसल्यामुळे खड्ड्यामध्ये अनेक जण घसरून पडतात। मित्रांनो, मला सांगा 16,000 करोड खर्च या रस्त्यावरती झालेला आहे, आणि हे सांगायला सन्माननीय राजसाहेब ठाकरे हे स्वतः कोल्हाड येथे आले होते। जागृत महाराष्ट्राला ट्विटर, इंस्टाग्राम, फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा। तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका।